तुकाला त्यावेळेस तुम्हाला कळलं का मथुरची गाडी तुमची आहे? होय होय कळलं होतं की मथुरची गाडी होती. मथुरची गाडी होती. तुम्हाला लोक म्हणते डबल नोंदवा गाडी. नाही नाही तुमच्यात काय लोक म्हणायची अहो म्हणलं चंद्राचा डबल महाराज केसरी झालाय कसा झालाय लढूनच झालाय का? हो बरोबर आहे. आणि म्हणलं मग हे आपण कुस्ती खेळायला म्हणलं भ्याच काय काम आहे पडेल हार कुस्ती हे हार आणि जीत असते. त्याला काय कोण हारल कोण जिंकल. बरं मी काय म्हणतो ती जिंकल तर काय अडचण नाही आपण जिंकलो तरी अडचण नाही फक्त आपली गाडी पळते किती किती चिरकून चालते आपल्याला काय कमी पडतंय ही तर आपल्याला शोधा येईल का ना. बरोबर आहे. आपलं कशात कमी पडतोय सुट्टीला पडतोय का खाण्यात आपण कमी पडतोय ही तर आपल्याला लक्षात येईल. जास्त आपल्याला त्याला त्याच्यावर जीव लावा येईल ना. कुठलं क्षेत्र आपलं कमी राहिलं बाबा. म्हणजे मथुरची गाडी होती म्हणून तुम्ही डबल नोंदवायचा विचार केला की हा म्हणजे थोडक्यात त्या गटात पळायचं नव्हतं. त्या गटात पळायचं नव्हतं त्या गटाबद्दल आपण पुस्तक नाही सीमेबद्दल ही आपल्याला माहिती नव्हतं. गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला 4 सुटला. रणसंग्राम आहे. रुस्तुम हिंद केसरी साठी लढत आहे. पड्याल आडवलीकर आणि आड्याल गार्डीकर आणि आड्याल माळशिरसकर. गाड्यावरती लक्ष द्या. कारुंडेकर आणि गार्डीकर. लढत झाली 2 गाड्यामध्ये. पड्याल गार्डीकरांचा राजा आणि आड्याल कारुंडेकरांचा सोनिया. निश्चिततेचा खेळ. अरे ही बैलगाडा शर्यत आहे. विकास सर तुम्ही म्हटला होता काही घडू शकता हा खेळ. मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलो गारडी येथे आणि गुलालाचा गोटा म्हणून फेमस असणार. गारडीत कुणाला जर विचारलं तर गुलालाचा गोटा कुठला आहे तरी नाव सांगतील की आदेशचा हा गुलालाचा गोटा आहे. ह्या वर्षात 30 गुलाल घेतले मित्रांनो सर्जानं आणि मल्हारनं. तर बापू नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव पूर्ण सांगा. माझं नाव सुनील प्रभाकर मंडले.
तर बापू गुलालाचा गोटा म्हणून नाव फेमस काय विषय झाले? विषय कोंड पळतात सांभाळणे चांगले आहे त्यांची का पळत पळते म्हणून पळय कोंड आमची पळते ती बाहेर जात नाही ती बाहेर जात नाही हा आता सुट्टीला जमवत नाही ती सुट्टीला अजिबात नाही नाही सुट्टीला जमत. किती जणी असतात बापू? सुट्टीला एक जण एक जण शिकारायला दुसरा असावं म्हणून जवळ उभा नाही तर नाही किती नाद कसं काय लावला हा? ती शेत घरात काम चालू होतं बंगल्यात शेतच्या हा. त्यांचं मित्र अहमदाबादचे आहे ते मग त्यांचं दुकान आहे परशेच मोठं तिथं बघायला गेलेले बघायला गेल्यानंतर घरी चला म्हणले चहा प्यायला मित्र असल्यामुळं त्यांच्या घरी गाय होती त्या गायला खोंड झालेलं होतं मग त्यांची मम्मी म्हणली बाबा कोण द्यायचा आहे तुम्ही गाडली जाय तर कोण आहे का बघा मग शेटवर आपल्याकडे पोरग होतं ते म्हणलं शेट एक नंबर खोंड आहे आपण घ्यायचं ते सकाळ दुपारी गेले संध्याकाळी खोंड घेऊनच आले मल्हारला मल्हारला पहिल्यांदा मल्हारला आणला पहिल्यांदा मल्हार बर आणि मग नंतर शेटला नाद तिथनं लागला कोण म्हणजे शेटचा काय विषय नव्हता पहिलं बैल नव्हता काय 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 नव्हतं मल्हारला आणला मल्हार मल्हारला आणल्यानंतर किती दिवसांना सर्जाला आणला पण तुम्ही? सर्जाला परत तिने आणलाय 4 ते 5 महिन्यानं सर्जाला आणायचं कारण काय आता शेटने एक तर बैल घेतला होता मग इथं आमच्या इथं एक खोय सर्जा आलता हा. लहानपणी हा तो ह्याचा हिवतळचा हा ओळबायला पोटचा आहे तो हा मग ते पाहुणा हिवतळ म्हणले तुमच्याकडे एकटे खोंड हा त्या पाहुण्याला म्हणला त्यांचे न्या जावा लागलं गेला तर द्या हा आणि तुम्ही सांभाळा त्याला तुला शेतते नाद होता हा ते म्हणले ही भाऊजी म्हणून आता होते ते म्हणले खोंड चांगला आहे आपण घेऊया मग 77 500ला घेतला 77 500 हो आमच्यातच घेतला हा मग ते हा 77 ह्या 500ला ह्याला घेतला म्हणजे सर्जाला पहिला मैदान कुठलं मारलं सर्जन सर्जानं सगळ्यात पहिलं मैदान भवानीनगर भावनगर सर्जा देखना एवढा बैल आहे की अगदी परत नंतर त्याला ओळू म्हणून पण वापर करू शकतो आणि तो ओळूचाच पडतो होय होय. आज मी गेलतो त्या गावालाच हा तर त्याचा मालकात पडला होता हा तर त्यांनी सांगितलं सर्जेपेक्षा बाहेर कालवड झाले त्याला सर्जा गेला गयला हा हा मग म्हणले कोण आहे का द्यायला थांबा म्हणलं आम्ही विचार करतो देऊ ना बोलायला हा हा आमच्या डोक्याला कालवडी का नाही बर 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 सर्जेपेक्षा दिखणे बापू चर्चा सर्जाची चर्चा काल सगळ्या मैदानात चर्चा होती सर्जाची की बाबा गटाला सर्जा चांगला पळाला नंतर सेमीला 2 नंबरला उतरला होय. क्वार्टर फायनलला पण 3 नंबर 3 नंबर होय तर बऱ्याच गाड्या टॉपच्या आता थारचं मैदान म्हणल्यानंतर टॉपचं मैदान होतं थारचं जरी गट जरी काढला तर तिथं फायनल मारल्यासारखा झाला तर गटाला कुठल्या गाड्या होत्या ह्याच्याबरोबर कशाला मुंबईची गाडी होती मामी गाडी होती परत ह्याची होती माळशिरसवाल्याची होती परत ते कडेगाववाल्याची होती कडेगावल्याची मुंबईची कोणाची होती गाडी मुंबईची परत ते राहुलभाईची गाडी होती राहुलबाईची गाडी होय होय तुमची गाडी किती नंबरला होती आमची 4 ला होती 4 नंबरला त्यांची 5 नंबरला होती त्यांची 5 नंबरला होती माळशिरसवाल्याची 3 ला 3 ला होती सर्जाला म्हणजे पायरा कोण होता पहिला गर्निकीचा राजा म्हणून होता जर्निकेचा राजा ते पण वासरू चांगलं पळते आता चांगलं पाहुण्याचं आहे बादचं आहे आमच्या हा तिथे बर मला तुमचा सर्जा पण आदत आहे हा आणि गर्निकीचा राजा पण आदतच आहे नाही आता दात लावला त्यानं. त्यानं दात लावला हा. थोडक्यात आदत, होय, होय. आता किती दिवस झाला दात लावला एक हा आता महिनाभर झाला दात लावून तर ती शीच वासरू घालायचं का ठरलं बरं आता एवढं मोठं मैदान आहे की बाबा पहिलं चांगलं लोकांनी जे म्हणजे मोठ्या बैलाचं पहिरे केलं पण तुम्ही आदत वासरू घालायचा निर्णय काय घेतला आमच्या सर्जाला तळलंय आणि तो राजा आहे तो तोंडाला जास्त बोलतो तोंडाला जास्त पळतो म्हणजे नरमादी म्हणते ती हा तशी आम्हाला मी बोळागली गाडी होत्या नरमादी 100% म्हणून म्हणलं हीच आणायचं किती पण मोठा आणला असू द्या राजा आणि सर्जाचा आणायचा राजा आणि सर्जा आणि हा. नाव पण राजा सर्जा सर्जा ड्रायव्हर कोण होते याला अक्षय ड्रायव्हर म्हणून होता सर्जाला तर म्हणजे ताकद एवढी आहे होय. म्हणजे अगदी आता आदत वासरू आहे, कोण म्हणणार नाही म्हणत नाही चेक करते म्हणजे काय चाऱ्यामध्ये काय असतं काय ना हाय रेग्युलर चला दुसरं काय नाही द्याला दूध आपण आटा वगैरे हेच दुधाला कसं दुधासाठी काय पाळायचं काहीतरी हा पलीकडच्या जर्सी त्याला दूध पिण्यासाठी फक्त गाया पाळल्या गाया पाळायच्या तर शाळा सराव कसा असते काय सराव काय करतो आता अड्ड्यात ना आला का 2 दिवस झाला अड्ड्यात येऊन आता दुसल्याला आहे अजून 1 दिवस गॅप द्यायचा चालवायचा नेऊन
4 किलोमीटर झोपते ती खोंड दोन्ही 4 किलोमीटर झाले 4 येणे. आतापर्यंत ठळक फायनल सांगा की तुमच्या म्हणजे अगदी आता ह्या वर्षात मल्हारनं आणि सर्जानं 30 फायनल घेतलं म्हणून ह्या गोट्याचं नाव पडलं की गुलालाचा गोटा. बरोबर. तर आता ठळक फायनल सांगा की. सांगतो की करोडी एक, त्यानंतर धारपुडी चिक्यावर, परत कालचा बाळवणी बाळवणी फायनल क्वार्टर फायनल. हा क्वार्टर फायनल, परत गरनिकी, परत बुध विठ्ठल ड्रायव्हरचं गाव. हा एक केलं, एक केलं. दारफोडीची एक, इथं करोडीला 2, परत हिथं आता क्वार्टर गरनिकीत मध्ये 4 आणि क्वार्टर मध्ये 3. कालचं जे मैदान होतं म्हणजे थारचं, हा ते कसं नियोजन होतं बरं ते म्हणजे सगळं जसं चंद्रराज दादांनी सांगितलं होतं की मी जे बोलतोय ते करून धावतो. हो बरोबर आहे. मग ते काय कसं होतं मैदान कालचं? मैदान त्यांच्या डोक्यात असं होतं, आता गाडीवाली म्हणा ठराविक लोक पैसेवाले आहेत आणि सर्वसामान्य परत बैलवाले आहेत. जर त्यांच्या डोक्यात एक पैशाचा विषय काय दादांच्या नव्हता. दादांच्या डोक्यात एक होतं की आपल्याकडचं रक्त किंवा येणाऱ्या लोकांचं रक्त ही मिलिटरीला पोहोचलं पाहिजे. आता कसं पटपेढीला किंवा ह्याला देते रक्तदान केलेलं. दादांचं म्हणणं असं होतं की आर्मी म्हणजे जर हे जर बैलगाडी क्षेत्रातलं जर बैलगाडी क्षेत्रात लोक इतकी असतात आणि इतकी लोक रक्तदान करतात म्हणजे बैलगाडीचं नाव अजून बैलगाडी क्षेत्रात नाव उंचावल उद्देश होता. ते दादांनी करून दाखवलं. कारण एवढं पब्लिक तर मग सगळ्यांचे म्हणजे गाडीवाल्यांचा सगळ्यांचा विचार करून एका गाडीमध्ये 10 जण होती, तिथं 6 वर आणली. 21,000 प्रवेश फी लय होती म्हणत होती, तरी त्यांनी 15 आणली. तसं म्हणजे 15,000 प्रवेश फी त्या बदल्यात म्हणजे जास्त नाही असं वाटतंय का तुम्हाला? कारण 1 लाख बक्षीस असलं तर त्याचं 10% 20% प्रवेश फी असते म्हणजे बरोबर आहे की. आता ते आम्ही साधा नुसता हिशोब काढला, गाड्या जेवढ्या नोंदल्या त्यात फक्त 20-22 लाख रुपये झाले. 20-22 लाख रुपये झाले तर मला सांगा थारची किंमत काय, ट्रॅक्टरची किंमत काय? 2 व्हीलर गेला माणूस तर 1-10 जाते आता. साधी स्प्लेंडर गेला तर दादाला किती फायदा झाला का त्यात? काय सुधी ना दादाला तोटा झाला 20 लाख तोडला ना 40 लाख तोडला झाला. 40 म्हणजे जवळजवळ 60 लाख म्हणजे 40-50 लाख रुपये नुसते बक्षीस झालं. ते मैदानाचं नियोजन तुम्ही बघताना मैदान कसं होतं? नियोजन लोक किती, परत बॅरेगेट ते झालं, सगळीच लोक आली. बरोबर आहे. खर्च वेगळाच आहे, नाली वेगळ्याच आहे त्या. आणि गटाला प्रत्येकाला काय दिलं? काय गट काढणारा काय गट करणार गदा दिले की गट करणारा प्रत्येकाला गदा आहे. तुम्ही असं आतापर्यंत तुम्ही असं मैदान बघितलं होतं कुठं? नाही ना, कधीही नाही, कुठेही बघितलं नाही. हाही तयार कुठेही नाही. दादा म्हणले होते जे बोलले तुम्ही करून दाखवणार, तसं केलं का तुम्ही? केलं 100% केलं. बरं आता त्या विषयावरून आपण सर्जाकडे येऊया. तुम्हाला काय वाटत होतं काय सर्जाबद्दल? त्या मैदानात गटाला राहणं म्हणजे ही होतं, पण तुम्हाला विषय काय गट काढायला असं वाटतं? हा सांगतो की आम्हाला म्हणले अशी गाडी आहे, मग आपण काय करायचं? अरे म्हणलं चंद्रराज दादाला बरवलंय म्हणलं ही मैदान. तो माणूस कोण आहे? तुमचा गट पुकारला त्यावेळेस तुम्हाला कळलं का मथुरची गाडी तुमची आहे? होय कळलं होतं की मथुरची गाडी होती. मथुरची गाडी. तुम्हाला लोक म्हणजे डबल नव्हतं गाडी? नाही तुमच्यात काय लोक म्हणायची म्हणलं चंद्रराज डबल महाराज केसरी झालाय. कसा झालाय? लढूनच झालाय का? हो बरोबर आहे. म्हणलं मग आपण कुस्ती खेळायला म्हणलं भ्याच काय काम आहे? पडेन हार आणि जीत असते, त्याला काय कोण हारल कोण जिंकल. बरं मी काय म्हणतो, ती जिंकल तर काय अडचण नाही, आपण जिंकल तरी अडचण नाही. फक्त आपली गाडी पळते किती चिरकून चालते, आपल्याला काय कमी पडतोय ही तर आपल्याला शोधा येईल का ना? बरोबर आहे. आपलं कशात कमी पडतोय? सुट्टीला पडतोय का खाण्यात आपण कमी पडतोय ही तर आपल्याला लक्षात येईल. जास्त आपल्याला ज्याला त्याच्यावर जीव लावा येईल ना. कुठलं क्षेत्र आपलं कमी राहिले बाबा? म्हणजे मथुरची गाडी होती म्हणून तुम्ही डबल नोंदवायचा विचार केला की हा म्हणजे थोडक्यात त्या गटात पळायचं नव्हतं? त्या गटात पळायचं नव्हतं. त्या गटाबद्दल आपण पुस्तक नाही सीमेबद्दल ही आपल्याला माहित नव्हतं. बरं पण आपल्याला माहित होतं की गाडी नर माझी करते म्हणजे सर्जा. बर तर धन्यवाद बापू. धन्यवाद.